हाय, गुड इव्हनिंग सर्वांना. आमची बिल्डिंग बघा कशी मस्त चमकली. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बघताय मागची रोषणाई काय सुंदर केली आहे. खूप खूप मस्त वाटतंय. सगळं झगमगून गेले बिल्डिंग समोरची गल्ली आमची. ते मागे मी तुम्हाला बोलली होती ना, आमच्या बिल्डिंगच्या मागे दत्त मंदिर आहे आणि तिथे जगदंबा देवीचंही मंदिर आहे. तर देवीची मूर्ती आहे ना, ती खूप जीर्ण झाली होती, म्हणून आता नवीन मूर्तीची स्थापना होते. तर त्याचा महोत्सव आता असणार आहे. तुम्हाला होईल तेवढं मी मस्त कॅप्चर करेल आणि तुम्हाला याच्यात सहभागी करून गेल्या महोत्सवात. खूप खूप इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे, दाखवते तुम्हाला आता. आम्ही पण त्यासाठीच खास खाली उतरलो बघण्यासाठी. रोषणाई सगळी है ना, मस्त वाटते ना. रंगीबेरंगी असं रंगीबेरंगी सप्तरंगी केलं अगदी. सगळ्यांना दाखवूया आपल्यावर. चलो चलो. कॅमेरा जस्टिस करत आहे की नाही. हो खरं, हे बघ ना, डोळ्याला जास्त सुंदर वाटतं ते बघायला. चला. ही पुढे जी गल्ली आहे ना, तिथे पुढे मंदिराचा महोत्सव आहे. आपण पण रंगीबेरंगी दिसतोय. मस्त कलरफुल झाला रस्ता. इथे मेन स्टेज आहे, इथे कार्यक्रम असणार आहे. इथं झाडांवर पण किती सुंदर केलंय. मस्त वाटतंय. ग्रीन लाईट लावला होता. झाडांवर ग्रीन लाईट लावला. वा, इथे मेन त्यांचा कार्यक्रम असणार आहे. तयारी जोरात सुरू आहे. क्रॉस पण सजवलं. हो, खूपच छान वाटतं. फ्रेंड्स, हे ते मंदिर आहे, इथे सगळा महोत्सव सुरू होणार आहे. तर जोरात तयारी सुरू आहे. आम्ही एक आत्ता दाखवली ग्लिम्स. जेव्हा मेन महोत्सव असेल तेव्हा आपण नक्की परत येऊया. आतमध्ये भजन सुरू आहे सुंदर. हो का. आता काही दिवसांनी ना गल्लीतल्या सगळ्या गाड्या पण हलवणार. पूर्ण गल्ली रिकामी करतील ते. आणि बघ बघा, खूप सुंदर दिसणार सगळं. आता मोठी शिडी पण आणली, ती पण दाखवते. कचरा झाला. जोरदार कामं सुरू आहेत. आता सगळ्या गाड्या हलवायचं काम सकाळी सुरू होईल. ही पण केवढी मोठी शिडी आहे. त्या शिडीच्या सहाय्याने सगळं लायटिंग चालू आहे. किती उंची चढली.
सो फ्रेंड्स, या मंदिरातल्या उत्सवाबद्दल मी बोलले ना, ते खूप जोरात करतात. हे साऊथ इंडियन लोकांचं आहे, ते सगळी मागे वस्ती, पण इतकं देवाधर्माचं इतकं सुंदर करतात ना ते. आता जवळजवळ वाडीत त्या 200-300च्या वर बायका असतील, तशाच एकसारख्या साड्यांचं वाटप होतं. सेम साड्या, मस्त गजरे वगैरे, सेम ड्रेसअप करतात ते सगळे लोक. आणि इतकं पावित्र्य पण पाळलं जातं ना, म्हणजे एरवी पण आपण दर्शनाला गेलो तर देवाला टच नाही करतात. आपल्याला 7-8 फूट लांब उभं राहून फक्त हात जोडायचे ना. आपण हार वगैरे काय नेलं असेल ना, तर ते गुरुजींच्या हातात द्यायचं. ते 24 तास गुरुजी अवेलेबल असतात, त्यांच्या हातात द्यायचं. त्याच्यावर मग ते त्यांचं तीर्थ वगैरे टाकून ते देवाच्या फक्त पायाला लावतात. आणि मंदिरातर्फे आलेले हारच फक्त देवांच्या गळ्यात घातले जातात. ते इतकं पावित्र्य पाळलं जातं आणि खूप प्रसन्न वाटतं. आता मी मंदिरात अजूनही कामं सुरू आहेत, नंतर मंदिराचं आतलं पण मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल 1-2 दिवसांनी. आता आज जोरदार मंडप वगैरे उभं राहायची तयारी चालू आहे. उद्या मंडप पूर्ण उभा राहिला की पुन्हा आम्ही तुम्हाला दाखवू. सगळे मिळून हा उत्सव आपण सेलिब्रेट करूया. आणि देवीची मूर्ती पण खूप सुंदर आहे, ती पण दाखवेल तुम्हाला मी नक्की. आणि ते हार वगैरे ते त्यांच्या पद्धतीने इतकी सुंदर सजवतात. आणि नंतर मग 10 दिवस इथे भंडारा असणार आहे, मोफत जेवण सगळं असतं. आणि जेवण पण अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर असतं. त्यांचा तो टमॅटोचा सार, नंतर भात, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, आणि स्वीटमध्ये त्यांच्या त्या खिरी असतात. ते पण मी जमेल तेवढं दाखवेल. खूप सुंदर, म्हणजे 10 दिवस इथे आता जोरदार महोत्सव सुरू असणार आहे आपल्याकडे. आणि फ्रेंड्स, आज तुमच्यासोबत आम्ही एक स्पेशल रेसिपी शेअर करतो आहे. त्याला आम्ही डाळफळ म्हणतो, काही लोक वरणफळ म्हणतात, नंतर चकुला म्हणतात, नंतर डाळ ढोकळी गुजराती लोक म्हणतात. तर ती आमच्याकडे डाळफळं अतिशय प्रिय आहे सगळ्यांना. तर आज मी डाळफळं बनवली आहे, तर ती रेसिपी पण आता तुमच्याबरोबर शेअर करते. आत्ता जस्ट बनवून मी शिजायला टाकली, रेसिपी पण शूट केली तुमच्यासाठी. नक्की करून बघा, खूप मस्त आहे. वन पॉट मील आहे, डिनरसाठी बेस्ट पर्याय आहे. नक्की ट्राय करा. आणि आता मस्त त्याच्यावर छान असं फोडणीचं तेल टाकायचं आणि खायचं मस्त गरमागरम. आता तुम्ही बघा ती रेसिपी. वरणफळं बनवण्यासाठी आधी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. नंतर लाल तिखट किंचितचं टाकायचं आहे, जास्ती टाकलं तर तिखट होऊ शकतं. थोडीशी धणे जिरे पूड टाकली आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपल्या नेहमीचं पोळीसाठी जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे आणि झाकून ठेवून द्यायचे. हे मी वरण शिजवून घेतलेलं आहे. आपण नेहमी जसं वरण भातासाठी शिजवतो, मी मूग डाळीचं करते. आमच्याकडे तूर डाळीमुळे ॲसिडिटीचा त्रास होतो सगळ्यांना, म्हणून आम्ही मुगाची डाळ घेतो. मूग डाळ थोडं पाणी टाकून, तेल जिरं थोडंसं टाकून छान शिजवून घ्यायचे. मी 2.5 वाट्या मूग डाळ घेतली, छोटी वाटी. कुकरला छान शिजवून घेतली आहे आणि आता त्याचं सगळं घोटून घेतलं आहे वरण. आता एक टमॅटो पण कापून घ्यायचा आहे आणि आता मस्त आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तेल तापल्यानंतर जिरं मोहरी तडतडू द्यायचे, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला, नंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला थोडा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि आता टमॅटो पण टाकून घ्यायचे, छान फोडणी परतून घ्यायचे. थोडासा आता गूळ टाकायचा आहे. गोड आंबट चव छान लागते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आलं लसूण पेस्ट मी वरणामध्येच मिक्स करून घेतली होती, फोडणीत टाकली तरी तुम्ही चालेल. आणि छान आता हे फोडणीत वरण टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे, कारण आपण नंतर पोळ्यांचे तुकडे करून टाकणार ना तर वरण घट्ट होतं. तर मी 3 ग्लास पाणी टाकलं, नंतर एकदम पातळ करून घ्यायचं आहे, कारण नंतर आपल्याला कणकेचा आपण पोळ्या टाकतो ना त्या घट्टसरपणा येतो. तर छान पातळ व्यवस्थित करून घ्यायचे. आणि आता आपण जे पीठ मळले त्याचे मोठे मोठे 3 गोळे करून घ्यायचे, त्याच्या मोठ्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. आणि आपण शंकरपाळे करतो ना तसं सुरीने कापून घ्यायचं. हे पहा, एवढा थिकनेस पाहिजे. खूप जाड पण नको आणि खूप पातळ पण नको. खूप पातळ केले तर विरघळू शकतात आणि जाड केले तर शिजत नाही. तर असं आपल्याला मीडियम ठेवायचं आहे. आणि शंकरपाळे करतो तसं आपल्याला सुरीने कापून घ्यायचं आहे, चौकोनी चौकोनी असे.
आणि तिकडे फुल गॅसवर आपण डाळ शिजत ठेवायचे, तिकडे पण लक्ष ठेवायचं आहे करता करता. मी 2 मोठे गोळे घेतले आणि असं कापून घेतलं. आता इकडे आता गॅस मोठा करून द्यायचा आहे आणि छान पहिले उकळी येऊ द्यायचे वरणाला. आता हळूहळू उकळी येते वरणाला. आता हे आपण जे कापून ठेवलेले तुकडे आहेत ना, ते आता आपल्याला हळूच असे सोडून द्यायचे वरणामध्ये. पूर्ण एक 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 करून सगळे सोडून द्यायचे वरणात. आणि गॅस मोठाच ठेवायचा आता आपल्याला. आता सगळे टाकून झालेले छान ढवळून घ्यायचे आपल्याला. आता मस्त उकळी आले बघा. आता आपले वरणफळं छान शिजू लागली आहेत. हे पहा, ही फायनल स्टेज आहे. असा घट्टसरपणा आपोआप डाळीला येतो. आता आपले जवळजवळ पूर्ण तयार झालेले आहे डाळफळं किंवा वरणफळं, डाळ ढोकळी, चकुल्या. प्रत्येक विभागात त्याला वेगवेगळे नाव आहे. छान कोथिंबीर टाकली आणि आणखी 5-10 मिनटं मी झाकण ठेवून आता शिजवणार आहे. एक 10 मिनटं फक्त मंद गॅसवर झाकण ठेवायचं आहे. आता त्याच्यावर घ्यायला आपल्याला मस्त खमंग असं फोडणीचं तेल करायचं आहे. तर इकडे मी फोडणाळ्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारी मोहरी आणि हिंग टाकायचं आहे आपल्याला आता. आणि छान तडतडू द्यायची आहे मोहरी. दोघी मिळून आम्ही स्वयंपाक करत होतो. आईला म्हटलं तोपर्यंत तू मस्त तेल तयार कर, डाळफळाकडे मी बघते. हे पहा, आता भरपूर सारं हिंग टाकलं आहे आईने. आता मोहरी एकदम फुल तडतडायला लागली ना की लसणाचे तुकडे आपल्याला त्यात टाकायचे. लसूण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपल्याला टाकून घ्यायचे तेलामध्ये. मस्त तळायचे आपल्याला तेलात. हे पहा, लसणाचे तुकडे टाकले. मस्त खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्या तेलाची चव अतिशय सुंदर लागते. गॅस मंद ठेवायचा आहे. फक्त तिथे उभं राहून लक्ष ठेवायचं. आपल्याला लसूण करपू द्यायचं नाही. थोडासा ब्राउनिश कलर व्हायला लागला लालसर की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर लसूण करपू शकतो, काळा होऊ शकतो. हे पहा, होत आलेत लसूण आपले. आता गॅस बंद केला आईने. मस्त खमंग वास येत होता लसणाचा. आता हे तेल पूर्ण गार झाल्यानंतर यात आपल्याला लाल तिखट असं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ज्याला जसं आवडेल तसं तिखटपणा तो घेऊ शकतो. वरतून हे टाकायचं आपल्याला. चला आता आपण मस्त ताट सर्व करूया. बरोबर खायला बारीक कांदाही घेतलाय. हे पहा, तयार झाल्यावर असं मस्त दिसतात टेम्पटिंग डाळफळं. आम्ही डाळफळंच म्हणतो, आम्हाला तीच सवय लहानपणापासून. मस्त आंबट गोड तिखट असे डाळफळं तयार झालेली आहेत. मस्तपैकी आता गरमागरम लगेच जेवायला बसूया सगळे. आणि असं तिखट तेल वरतून टाकून घ्यायचं. ज्याला जसं स्पायसी आवडतं त्याप्रमाणे प्रत्येकाने टाकून घ्यायचं आहे. माझ्या मिस्टरांना याच्यावर साजूक तूप टाकून आवडतं, तर ते तसे खातात. आम्ही तेल टाकून खातो. आणि गरमागरम लगेच सर्व करायचं. हे डाळफळ जो प्रकार आहे ना, तो माझ्या माहेरी आम्ही सतत करत असायचो. म्हणजे भाजीपोळीला पर्याय आपण खिचडी कढी, गोळा भात एक प्रकार आहे, तो मी पण तो पण तुम्हाला करून दाखवणार आहे. डाळफळे आम्ही फ्रिक्वेंटली करायचो लग्नाआधी. लग्नानंतर इकडे या लोकांना एवढी आवड नव्हती, पण मी जशी जशी करते तसं ह्यांना पण आवडायला लागलं.
आणि त्याच्यामध्ये आता आपण कसं फोडणीचं तेल केलं आहे तसं फोडणीचं तेल तिखट टाकून खायचं, किंवा माझ्या मिस्टरांना त्यात साजूक तूप टाकून आवडतं. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यांना द्यायचं आणि हे गरम गरमच खायचं. हां, करून ठेवलं नंतर गरम करायचं नाही, तो गोळा होऊन जातो घट्ट. झाला लगेच गरमागरम सर्व करायचं. अजून एक इन्स्टंट पद्धत म्हणजे कुकरमध्ये करू शकतो. आपला भाजीचा कुकर असतो ना, त्यात फक्त एक विसल घ्यायची. मी अजून कुकरमध्ये करून पाहिलं नाही, पण बऱ्याच जणी करतात माझ्या मैत्रिणी. एक विसल घ्यायची आणि लगेच इन्स्टंट होतं. म्हणजे तसं तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता. नेक्स्ट टाईम मी ते पण ट्राय करून बघणार आहे. जास्ती शिजायची मला भीती वाटते म्हणून मी कढईतच केले, पण ते पण एकदा करून बघेल, अजून आपला वेळ वाचेल तेवढा. सो फ्रेंड्स, आता गरमागरम डाळ फळाचा आम्ही आस्वाद घेतो. जस्ट झालेत, बाबांना वाढून दिले. आता आम्ही पण बसतो जेवायला. त्याचा हा घरगुती व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. व्लॉग त्यावेळेला हा चांगला प्रकार आहे. एखाद्या घरात भाजी असते नसते, कोणी येणार असलं तरी पण छान आहे हा प्रकार. डाळ फळं. हो, चला. एकदम छान. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या आम्हाला सांगा रिप्लाय कसा आला ते. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.